नमस्कार मित्रांनो, मी सुदीप तुमचं स्वागत करतो एका मैदानाच्या मुलाखतीमध्ये. तर आता भरपूर मैदानात यात्रा चालू झाल्या आहेत, यात्रेची सगळी मैदानं पण चालू झाल्यात. तर असंच एक मैदान आता 10 तारखेला कळंब्यामध्ये होणार आहे. तर त्यासाठी आपण मुलाखत घ्यायला आलो तर कळंबा तलावाजवळ आले. तर आपल्यासोबत सगळी पंच कमिटी आहे, तसेच टोपकर साहेब आहेत. त्याच आता आपण मुलाखत चालू करूया, ज्यामध्ये आता बघणार आहे की गट कोणते कोणते आहेत, त्याचप्रमाणे मैदानचा पट्टा कसा असणार आहे, त्याचप्रमाणे मैदानची नियम अटी काय आहेत, ही संपूर्ण माहिती आता आपण मुलाखतीतनं बघणार आहे. तर सुरुवात करूया. दादा, पहिला तुमची ओळख सांगा. मी निलेश चौगले, कळंबा स्पोर्ट कार्यकर्ता. आपले मैदान म्हणजे यात्रेनिमित्त आहे. बरोबर. आपल्या अंबाबाई उत्सवानिमित्त यावर्षी आम्ही कळंबा स्पोर्ट स्वर्गवासी संग्राम तिवले युवा मंच यांच्या वाढदिवसानिमित्त व आमचं कळंबा स्पोर्ट या मंडळाच्या वतीने भव्य असे बैलगाडी शर्यतीचं आयोजन केलेलं आहे. तर आता यामध्ये गट कोणते कोणते होणार आहेत, ज्यामध्ये आदत अशी कोणती कोणती गट आहेत? यामध्ये प्रथमतः जनरल गट होईल. 51,000 रुपये पहिलं पारितोषिक राहील. द्वितीय क्रमांक राहील 31,000 रुपये. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक राहील ते 21,000 रुपये. तसेच ब गट 25,001, 21,001 व 15,001. तसेच दुसरा चौसा प्रथम क्रमांक राहील 15,000, द्वितीय क्रमांक राहील 11,000, तृतीय क्रमांक राहील 7,000. तसेच ओपन आदर गट एक आम्ही ठेवलेला आहे, त्यामध्ये 11,000, 7,000 व 5,000 या पद्धतीने बक्षीस दिली जातील. म्हणजे एकूण 4 गटात 4 गटामध्ये मैदान पार होईल. आणि कसं आहे, आमच्या कमिटीचा शक्यतो असा निर्णय आहे की 20 गाड्यांच्या वर झाल्यानंतर आम्ही निर्णय जागेवर घेणार. अधिक सांगणार नाही की बाबा 2 गट 3 गट. जिथं गाडीचा ज्यावेळी इथं गाडी नोंद आणि आमची एक बाबा बैलगाडी मालकाने कळकळीची विनंती आहे की आपली पावती असल्याशिवाय आम्ही गाडी पट्ट्या उभा करू देणार नाही. बरोबर. प्रवेश फी घेतल्याशिवाय कंपल्सरी प्रवेश फी घेऊन पावती दावल्याशिवाय इथं ट्रॅक राहिले जातील. कोणत्याही प्रकारची टॉले वगैरे काय नाही. कुठल्याही बैलाला कुठल्याही मालकावर अन्याय होणार हे जे आम्ही 100% कमिटी गॅरंटी घेणार. बरोबर. तर आता मित्रांनो, गट आपण बघितलं, 4 गटात हे मैदान पार पडणार आहे. तर आता सगळ्यात महत्वाचं असते नियम अटी. तर आता मैदानाची नियम अटी काय आहेत ते पण बघूया आपण. नियम अटी म्हणजे आपलं मैदान हे शासनाच्या नियमानुसार आहे. इथं कोणत्या प्रकारची ढकली, बॅटरी किंवा अनुचित प्रकार असा कुठल्याही गाडीवानाने पहिला गाडीवानानं सक्त आमची सूचना राहील. जवळजवळ आपले 300-250 कार्यकर्ते आहेत. जागी कार्यकर्ते उभारले जातील. ड्रोन बघितल्याशिवाय कोणालाही बक्षीस दिलं जाणार नाही. प्रथमतः पट्ट्यावर आल्यानंतर चिठ्ठी दावायची. ज्या पद्धतीनं गाड्या नोंदतात त्या पद्धतीनं गाड्या उभ्या केल्या जातील. यो गावचा आहे, यो माझा आहे, यो तुझा आहे असले या मैदानावर कोणत्याही प्रकार घडणार नाही. आणि ही कमिटी आमची अशी आहे की जिथं चुकला की त्याला मुकला, त्याला 100% यो आमचा प्रसार मिळणार. म्हणजे कोण पण असू दे, कुठला पण असू दे. आणि दुसरा विषय म्हणजे गाडीवानाने बन्याल व अंडरपॅन्टवर बसायचा आहे. बरोबर. बॅटरी गादी सगळं चेक केलं जाईल. कारण आम्ही ह्या मैदानासाठी किती कष्ट करतो हे आमचं आम्हाला माहिती आहे. या मैदानासाठी आम्हाला जवळपास 3 JCB आम्ही काम चालू करणार आहे 1-2 दिवसामध्ये. जिथं काय अडचण आहे ते सगळं ढकलून व्यवस्थित पार करणार आहे. आणि ह्यावेळी जर आमचं मैदान आमच्या मनासारखं झालं तर आम्ही 100% पुढच्या वेळी 1,51,000 बक्षीस जाहीर करणार. बरोबर आहे. तर मित्रांनो, आता मैदानाची थोडक्यात नियम अटी बघितल्या. तर आता कसं होतंय, कमिटी मुलाखतीमध्ये सांगते की मैदानी रास्त होणार आहे, कुठल्याही प्रकारची ढकली, बॅटरी तर काय होणार नाही. पण कधी कधी घडून जाते, म्हणजे काही मैदानाने असं झालंय. आता समजा तसं काय होऊ नये म्हणून तुम्ही तुमची वैयक्तिक खबरदारी काय घेतली? आमची खबरदारी म्हणजे पट्ट्यावर 25 कार्यकर्ते आपले राहतील. प्रत्येकाची गादी किंवा बॅटरी वगैरे जर सापडली तरी गाडी तिथंच थांबली जाईल. आणि त्याला काय प्रसार मिळेल ते आता काय आपण शब्दात सांगू शकत नाही. बरोबर. आणि दुसरी म्हणजे कलरला आपले 25 पोरं राहणार. इथं टर्नामध्ये आपली चाच म्हणून एक हे आहे, तिथे एक 25 पोरं राहणार. आणि कोणाला पण जे शर्यती शौकीन आहेत त्यांना पण एक विनंती आहे की कोणाला पण काय असं वाटलं की शंकास्पद त्याने आम्हाला कमिटीशी संपर्क साधावा. त्याला स्टेजच्या समोर घेऊन आमचा प्रसाद दिला जाईल. या भाषेत आम्ही सांगतो. आम्हाला कुठेही मैदान बघायला जायचं नाही, काय नाही. फक्त आमच्या पोरांच्या इच्छे खातीर आम्ही हे मैदान लावलेलं आहे. बरोबर आहे. कसं आहे, प्रेक्षकांना पण एक सूचना म्हणजे आवाहन करा की प्रेक्षकांना एक माझी सूचना आहे, 100% आम्ही 2 टॉल्या बुरमाच्या लावणार आहे भरून. 100% तुम्हाला जर वीट नसेल, तुमचं धाडस वीट नसेल, त्या गाडीवानाचं फक्त आम्हाला नाव सांगा. गाडी बैल प्रत्येकाला ओळखतात. त्याला 100% आम्ही स्टेजवर ड्रोन चालू करून, तुम्ही ती खबरदारी घेऊ नका. आमच्या पद्धतीने ड्रोन आम्ही कसा इंस्टाग्रामवर टाकायचा आमची पद्धत आहे. या कमिटी आमची घट्ट आहे. कमिटीचं जाणकं घट्ट आहे. जवळजवळ 300 पोरं त्या दिवशी मैदानाला हजर असणार. मग ज्यानं ठरवायचा, आगावपणा करायचा, आपल्या आबरू आप काय घालवायचे असेल त्यांना आगावपणा करून दाखवा.
आमची काय ताकद आहे ते आम्ही दाखवतो. बरोबर आहे. कसं आहे, एक आदत दुष्यात एकदा म्हणजे एक आदत दुष्यात मैदान रास झालं की नाही, तिथनं एक हळूहळू मैदान सगळी रासवायला चालू होतात. सुरुवातच घाण झाली तर मग कुठं तर ती गालबोट लागायला चालू होते. नाही, गाडीवानांना पहिला माझी सूचना आहे, तुमच्या जबाबदारीवर तुम्ही बसा. मालकांचा आहे, मालक आम्हाला कोणी विचारा येणार नाही. ज्याला बाबा धमक आहे, मी करून धावणार आहे, त्यानं 100% मार खायच्या तयारीने तर पट्ट्यावर यायच. बरोबर. तर आता एवढ्या कडक शब्दात कमिटीने सांगितले, त्यामुळे कुठल्याही गाडीवानाने धाडस करायला बघूच नका, बॅटरी किंवा चोरून किंवा काय कराय. फक्त तुम्ही कमिटीने एवढंच काय की गाड्या चेक केल्या की बॅटरी होत नाही, बाहेरनं पळून कोण देत नाही. बॅटरी लावलं तर तेवढंच काय बाहेरनं पळून लावते, त्याच्यावर काय कारवाई करायची. मी अनेकदा सूचना देतो, गाडी चेक केल्याशिवाय पावती झाल्याशिवाय गाडी इथे ट्रॅक लावणार आहे. आम्ही टॉली पद्धत करणार नाही. बरोबर. अडकाड की होत्या कुठल्याही बैला अन्याय नको, त्यामुळे आम्ही गाडी ही चेक करून ड्रायव्हरला ताकीद देऊनच गाडीत बसवणार. बरोबर. ज्याला हरकत आहे आमच्या नियमावर त्यानं गाडीत बसू नये, आम्ही कडक शब्दात सांगतो. बरोबर. अंडरपॅन्ट बनेलवरच अंडर पॅन्ट आणि बनेलवरच बसायचं, बाकी यात काय विषय येणार नाही. बरोबर. तर कमिटीनं आता सक्त सूचना दिल्या, तसं मैदान कमिटी नक्की 100% पार पडणार आहे. तर ही आपण खात्री बाळगूयाच. तर आता या मुलाखतीच्या नंतर पट्टा दाखवतो, किरकोळ किरकोळ कुठं कुठं काम अजून करायचं राहिले तर ते पण आता 2 दिवसात परत पट्ट्याचा व्हिडिओ येईलच. तर आता अरुण साहेब पण आपल्याला थोडी माहिती देतील. हे बघा, कळंबा तलाव हे ऐतिहासिक मैदान आता पुढे जर भविष्यात टिकायचं झालं तर 10-15-20 वर्ष म्हणजे आमच्या पुढच्या पिढीला पण कळंबा तलाव हेच मैदान बघायला मिळणार आहे बैलगाडी शर्यतीसाठी. त्यामुळं कळंबा तलाव व पंचक्रोशीतील नागरिकांना जनरलची जास्तीत जास्त बैल कशी बघता येईल या उद्देशानं आमच्या गावाल्या लोक म्हणजे गावच्या ह्या मंडळाचा हा हेतू आहे की चांगली चांगली बैल, नावाजलेली बैल इथे येणार. आणि आता माळ जवळजवळ बंदच होत आलेत सगळं. हा आमचा तलाव ऐतिहासिक हाच माळ राहणार आहे. त्यामुळे आपल्या पुढच्या पिढीलाही बैलगाडी शर्यत टिकली पाहिजे आणि बैलगाडी शर्यत पाहता आली पाहिजे, यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील आहोत व असंच सहकार्य पंचक्रोशीतील गावकऱ्यांनी पण आम्हाला करावं अशी मी सर्वांना विनंती करतो. तर भावांनो, जगात भारी आम्ही गोलाने कोल्हापुरात भारी कळंबा गाव, या कळंबा गावाला राजश्री शाहू महाराजांचे पदपावन प्रसन्न झालेली भूमी आहे. आणि बघताय तुम्ही मैदान काय असतं आणि मैदानावर काही नियोजन असते. आता मागच्या वर्षी पण ह्या आपल्या ग्राउंडवरती आपण मैदान झालेलं आहे आपलं. ह्या वर्षी सुद्धा मैदान चालू आहे आणि ह्याच्या पुढच्या नंतर जसं तुम्ही जे काही बैलगाडी मालक येणार आहेत, प्रेक्षक येणार आहेत, यांचा प्रतिसाद आणि नियम अटीचं पालन करून जर मैदान सक्सेसफुल झालं तर आज 1.5 लाख आहे, उद्या 5 लाख होईल, 6 लाख होईल. म्हणजे कमिटीला सुद्धा अश्युरिटी येते की बाबा मैदान चांगल्या पद्धतीने झालं, कुठलंही गालबोट न लागता झालं. त्यामुळे पोरांना सुद्धा हुरूप येणार आहे. सर्वसामान्य कुटुंबातले आलेले पोरा, हे मंडळ छोटंच आहे पण कळंबा स्पोर्टचं सामाजिक कार्य फार मोठं आहे. गणपतीच्या माध्यमातून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या माध्यमातून खूप मोठे रक्तदान शिबिर आपलं हे कळंबा स्पोर्ट्स मैदान करत असते. हे एक सामाजिक कार्य म्हणून हा मंडळ करत असते. सगळ्या मंडळातल्या मुलांनी मिळून हे मैदान ठेवलेलं आहे. या मैदानची उत्स्फूर्त आहे सगळेजण कशा पद्धतीने मैदान होणार. तर मैदान बघण्यासाठी आणि मैदान काय असते आणि मॅनेजमेंट काय असते आणि कशा पद्धतीने मैदान केलं जाते याचं उत्तम उदाहरण येणारं मैदान आहे. या मैदान कुणीही चुकवायचं नाही, मैदानाला यायला लागते आणि मैदान काय असते बघायला लागते. ग्रामदैवत श्री महालक्ष्मी अंबाबाई यात्रेनिमित्त आम्ही 10 तारखेला 10 मे दुपारी 2:30 वाजता भव्य आणि दिव्य बैलगाडी शर्यतीचे आयोजन केलेलं आहे. तरी या शर्यतीच्या अनुषंगाने अशा बऱ्याचशा काही अफवा मोबाईलद्वारे त्यांना असं कोणतरी पसरवत आहे. तरी आम्ही आमचं कमिटीचं दांडकं गट आहे आणि कुणाला जर बॅटरी देऊन काय करायचं असेल तर त्याने इथं येऊन बघायचं आमचं दांडकं कसं आहे ते. आणि ज्यावेळी इथं गाडी चेक करताना त्याच्याकडं बॅटरी किंवा काय तर आणि सापडलं की त्याची गाडी पळवणार नाही. ती कुणाची पण गाडी असू दे, आमच्या गाववाल्याची असू दे किंवा आमच्या कुणाच्या तिराईत मित्राची असू दे किंवा कुणाची असू दे, आणि त्यानं टेम्पोत हाय अशी गाडी ती भरायची आणि परत घेऊन जायची, एवढीच आम्ही सांगतो. बरं. तर मित्रांनो, आता कमिटीनं सक्त सूचना दिली की गाड्या चेक करताना, गाड्या जरी चेक करताना चुकून बॅटरी तिथल्या तिथं गावली तर ती गाडी पट्ट्यावर पळू देणार नाही, नाहीतर बॅटरी काढून ठेवली आणि परत पळू दिली असं पण होणार नाही. गाडी ती भरून पाठवली देईल. बरोबर का? बरोबर. तर हे नियम पण सगळ्यांनी ऐकून आवर्जून लक्षात ठेवा आणि मगच इकडे गाडी नोंद करा. धन्यवाद मित्रांनो.